मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला। पुढच्या 2 दिवसात जागा वाटपासाठी पहिली बैठक। मुंबईत भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत, तर शिंदेची शिवसेना 100 जागांवर आग्रही असल्याची माहिती। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतून लढणार। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मात्र स्वबळावर लढणार असल्याची माहिती। मुंबईत लढण्यासाठी भाजपमधील नेत्यांचा राष्ट्रवादीला विरोध, मात्र तरी देखील राष्ट्रवादीला महायुतीत सहभागी करून घेणार। कौशल्य विकास प्रशिक्षणार्थींच्या लक्षवेधीवरून विधानसभेत खडाजंगी। विजय वडेट्टीवार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुंपली। विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीची प्रतच फाडली। एकनाथ शिंदे 2 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा। तर शिंदेंनी पुन्हा स्वतःची पॉवर दाखवून दिली। शिंदेंनी शहांना खिशात घातलं ही त्यांची किमया, आंबेडकरांचं वक्तव्य। देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार, चव्हाणांचं सूतोवाच। पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांची टीका। पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान बालिशपणाचं, आशिष शेलारांचा निशाणा, तर चव्हाण स्वप्नाळू माणूस, खोतांचा टोला। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा नागपुरात संघाच्या स्मृती भवनात जाऊन डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन। भाजप आणि शिंदे सेनेचे मंत्री आमदारही स्मृती भवनात, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र आजही अनुपस्थिती। रोहित पवारांविरोधातील अवमान प्रकरणी हक्कभंग समितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ। मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याचा आरोप। पुढील अधिवेशनापर्यंत अहवाल सादर करण्यास मुदतवाढ। राज्यातील सगळ्या 29 महापालिका एकाच वेळी घेतल्या जाणार असल्याची माहिती। नागपूर, चंद्रपूर महापालिका निवडणुका देखील वेळेतच होणार असल्याची शक्यता। फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईत दुपारी सीसीआय मधल्या पॅडल कप मध्ये सहभागी होणार, तर दुपारी 4 वाजता सेलिब्रिटी फुटबॉल सामना मेस्सी सचिन तेंडुलकरचीही घेणार भेट।